पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले तुडुंब झालेत। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। धामणी आणि कवडास या धरणामधून सूर्या नदीत 37,000 क्युसेकने विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान धामणी धरणाचा पाणीसाठा 93.64% पोहोचलाय, तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून पाहायला गेलं तर जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते आता ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे। तर सूर्या वैतरणा या नद्या आता धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहेत। मी सध्या सूर्या नदीच्या किनारी आहे। आपण बघू शकतो की जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सूर्या नदीला जो आहे तो मोठा पूर आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सूर्या नदीने आता धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे, त्यामुळे ठिकठिकाणी जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती सुद्धा पाणी आलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे, जे मोठ्या पाणी क्षमतेचं धरण आहे, ते धरण आता पूर्ण भरलं आहे। त्यामुळे सूर्या धरणाचे 5 दरवाजे आहेत ते 75 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। सूर्या आणि कवडास या दोन्ही धरणांमिळून पाहायला गेलं तर सूर्या नदीमध्ये 37,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात आलेला आहे, त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आहे। एकूणच पाहायला गेलं तर आज या पावसामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुद्धा प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर डहाणू असू द्या, तलासरी असू द्या, कासा असू द्या, या भागामध्ये सध्या ही पूरस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। याच कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून अगदी नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।